हॅलो गाईज, वेलकम टू द प्रतीक्षाज यूट्यूब चॅनल। इथे मी सिंपल असं वरण बनवत आहे। तूर आणि मूग ही डाळ मी कुकरला लावून घेतलेली आहे, 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। त्याच्यासोबत आता मी टाकलेली आहे इथे मोहरी आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता मोहरी, टमाटर आणि मिरची मी घातलेली आहे। आता ह्याला थोडेसे चांगले फ्राय होऊ देणार तेलामध्ये व्यवस्थित पद्धतीने। कमी गॅसवरच फोडणी देत आहे। लहान मुलांसाठी हे वरण खूप छान आणि टेस्टी बनतं। हॅलो गाईज, इथे तुम्ही बघू शकता आता इथे लसूण टाकते मी। सगळे हे एकजीव होईपर्यंत चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। लहान मुलांसाठी अशा पद्धतीने वरण मी बनवलेलं आहे, दोन खूप टेस्टी झालेलं आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या घरामध्ये। जर लहान मुलं वरण आवडीने नक्कीच खातात। वरण आणि भात आवडीचाच असतो लहान मुलांचा। गाईज, आता ह्याच्यामध्ये मी टाकत आहे हळद आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहे हिंगनुसार एकदम चांगली चव लागते। आणि इथे मी जे डाळ आहे ती कुकरला चांगली मॅश करून घेतलेली आहे। गाईज, इथे बघू शकता मस्त असा आहे ना, तेलाला ना असा एकदम वेगळाच कलरसुद्धा आलेला आहे हळदीचा आणि फोडणीचा सुद्धा। आता मी ह्याच्यामध्ये ते करणार आहे। गॅस थोडंसं इथे मी 1 सेकंदासाठी फुल करणार आहे, जेणेकरून सगळं असं तेल आणि सगळे टाकलेले जे आहेत टमाटर वगैरे सगळे एकजीव होईल असं व्यवस्थित। आणि ह्याच्यामध्ये तर मी मस्तपैकी असं जी आहे गाईज, इथे बघू शकता तर मी मस्तपैकी अशी टाकते वरून डाळ। बघू शकता किती मस्त असा कलर पण आलेला आहे वरणाला। हे बघा गाईज, इथे तुम्ही बघू शकता। आणि ह्याच्यामध्ये मीठ मी अगोदरच ऑलरेडीच ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं। म्हणजे जी डाळ होती कुकरमधून जेव्हा बाहेर काढली त्याच्यानंतरच मी मीठ टाकलेलं होतं। तुम्ही ते बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायची आहे। फक्त दोन व्यक्ती आरामशीर याच्यामध्ये खाऊ 2 व्यक्तींसाठी आरामशीर होऊ शकते। आता ह्याला उकळी येऊ द्यायची चांगली, तुम्हाला दाखवते मी उकळी आल्यावरती। गाईज, इथे बघू शकता मी मस्तपैकी असं ह्याला आता वरून कोथिंबीर टाकलेली, एकदम खूप मस्त असा स्मेल खुशबू येत आहे वरणाचा सुद्धा। माझा मुलगा खाण्यासाठी जरा मध्ये त्याला आवडत नव्हतं। टमाटर आहे, मिरची आहे, कढीपत्ता मला आवडत नाही असं म्हणत होता तो। बट तो आता अशा पद्धतीने बनवल्यामुळे तो नक्कीच होते। तुम्ही इथे बघू शकता पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे, एकदम परफेक्ट अशी आमची डाळ झालेली आहे, वरण झालेलं आहे। सो आमचा व्हिडिओ आवडत असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।